भीम जय शिवराय भावानो, मी प्रिव्ह्यू बघितलाच असेल. जर तुम्हाला प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा प्रिव्ह्यू कसा झाला. आजचे जे ट्युटोरियल आहे ते खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे, कारण असे ट्युटोरियल इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला खूप व्हायरल होत आहे. तर तुम्हाला आजचा जो ट्रेंड आहे तो कॅपकटमध्ये तयार करायचा आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर मी टेलिग्रामवरती दिलेले आहे, आणि जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन झाला नसाल तर टेलिग्रामला जॉईन व्हा, कारण तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन आणि सर्व मटेरियल देत असतो. जर तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे नवीन ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. तर भावांनो, माझ्या एका फॉलोअरने मला रील शेअर केली की भावा याच्यावरती ट्युटोरियल आण. तर भावांनो, मी ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. जे ट्युटोरियल आहे ते खास तुमच्यासाठीच आहे. तर भावांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप सांगितलं समजून जाईल. आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळून जाईल. तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला भावांनो कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, कारण आपल्याला जो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे ना तो अगोदर तयार करून घ्यायचा आहे. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आपल्या अल्बममध्ये यायचं आहे. आपल्या अल्बममध्ये येऊन मटेरियलचे फोल्डर इथे शोधून घ्यायचे. हे व्यवस्थित भावांनो, तुम्हाला मी फोटो दिले आहेत ना, हे व्यवस्थित फोटो सिलेक्ट करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. ॲड केल्यानंतर तुम्हाला रेशो सिलेक्ट करायचा आहे. साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि याचा रेशो जो आहे तो 4.3 ठेवून घ्यायचा आहे. 4.3 ठेवून घेतल्यानंतर हे फोटो जे आहेत ना हे व्यवस्थित झूम करून घ्यायचे आहेत. हे भावांनो, सर्व फोटो असे ॲड करून झूम करायचे आहेत. झूम केल्यानंतर तुम्हाला 4.5 सेकंदात 0.5 सेकंदात ठेवून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित भावांनो 0.5 सेकंद असे फोटो ॲड करून घ्यायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपण जो व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओ इथं सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट करा, ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर भावांनो याचा वाढलेला जो पार्ट आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून घ्यायचे आणि भावांनो तुमच्याकडे सॉन्ग असेल हे डाउनलोड करा आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे. तुम्हाला भावांनो हे जे बीट मार्क आहेत ना ह्या बीट मार्क पर्यंत कॉपी करून घ्यायचं आहे. तर याचं भावांनो तुम्हाला जेवढे वेळेस डुप्लिकेट करता येईल तेवढे वेळेस डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित डुप्लिकेट केल्यानंतर हे सॉन्ग जे आहे ना या सॉन्गवरती क्लिक करायचे आणि आपल्याला इथं बीट मार्क द्यायचे आहेत. या बीटवरती यायचं आणि भावांनो इथं एक चालू होतो आपलं बीट मार्क. असे व्यवस्थित बीट मार्क द्यायचे आहेत आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पहिल्या बीट मार्कपर्यंतच भावांनो आपला हा व्हिडिओ ठेवून घ्यायचा आहे. पहिल्या बीट मार्कपर्यंत ठेवून घेतल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित तुम्हाला साईडला स्क्रोल करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला सॅच्युरेशनवरती यायचे आणि हा 0 ठेवून घ्यायचा आहे. ओके करायचे. तर भावांनो सर्व व्हिडिओचे सॅच्युरेशन जे आहे ते 0 ठेवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित 0 ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करायचे. तर ओव्हरलेवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हरलेवरती जाऊन तुम्हाला एक ब्लॅक बॅकग्राऊंड दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. हा सिलेक्ट करा, ॲड करा. ॲड केल्यानंतर व्यवस्थित झूम करून घ्यायचा आहे. झूम केल्यानंतर पहिल्या बीट मार्कपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचे. मास्कवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला की द्यायचे आणि व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचे. व्यवस्थित बारीक केल्यानंतर एंडिंगला तुम्हाला की द्यायचे आहे. एंडिंगला की दिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित झूम करायचे आणि बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इन्व्हर्टवरती क्लिक करायचे. तर भावांनो पाहू शकता हा व्यवस्थित ॲड झालेला दिसून जाईल बॅकग्राऊंड. ॲड झाल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला PNG दिली, हा PNG सिलेक्ट करा, ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि आपला बीट मार्क 1 पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. 1 पर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता हे जे तुम्हाला बीट मार्क दिसत असतील ना इथं आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करायचे. तर प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे. हा ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे, ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर व्यवस्थित झूम करून घ्यायचा आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला भावांनो हा ब्लॅक बॅकग्राऊंड आपल्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं पुढच्या साईडला एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे.
तर ॲड व्हिडिओवरती क्लिक करायचे. जो व्हिडिओ आहे ना आपण तयार केला तो व्हिडिओ इथं ॲड करायचा आहे. व्यवस्थित असं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आपला व्यवस्थित हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवून घ्यायचा. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करायचे. ॲडजस्टवरती जायचं आहे. ॲडजस्टवरती आल्यानंतर तुम्हाला सॅच्युरेशन याचं 0 ठेवून घ्यायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर पुन्हा याला भावना ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे. ओव्हरलेवरती जायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती येऊन पुन्हा ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे. तर व्यवस्थित हा सिलेक्ट केल्यानंतर ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर भावनो व्यवस्थित झूम करायचा आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला साईडला यायचे, मास्क वरती जायचे. पण भावनो हा व्हिडिओ बॅकग्राऊंड आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. साईडला स्क्रोल करून मास्क वरती यायचे, मिरर मास्क सिलेक्ट करायचा आहे. व्यवस्थित स्टार्टिंगला की द्यायचे, हे व्यवस्थित स्मॉल करून घ्यायचं आहे आणि एंडिंगला येऊन की द्यायचे आणि हे व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित झूम केल्यानंतर रोटेशन मध्ये येऊन हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ओके केल्यानंतर या इन्व्हर्ट वरती क्लिक करायचे. तर पाहू शकता इथे सुद्धा व्यवस्थित दिसून जाईल. आता हे जे ब्लॅक बॅकग्राऊंड ऍड केलाय ना, इथं आपल्याला व्यवस्थित फोटो ऍड करायचा. तर ऍड ओव्हरलेवरती यायचंय. तर हा PNG तुम्हाला दिलेला आहे, सिलेक्ट करा, ऍड करा. ऍड केल्यानंतर व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून झूम करायचं आहे. असं व्यवस्थित झूम करा, खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला हा शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावना PNG हा शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा या PNGचा डुप्लिकेट करायचा आहे. तर डुप्लिकेट केल्यानंतर व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. आपले जे बीट मार्क आहेत ना 2 नंबर इथे ठेवून घ्यायचं. इथे ठेवून घेतल्यानंतर हा व्यवस्थित व्हिडिओ पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर व्यवस्थित खालच्या बाजूला सिलेक्ट करायचं आहे. खालच्या बाजूला भावना 3 नंबर बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर याचा वाढलेला पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता का तुम्हाला इथं काय करायचंय, पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. पहिल्या PNG वरती क्लिक केल्यानंतर मास्क वरती यायचे, मिरर मास्क सिलेक्ट करायचे. हा व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा पार्ट आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर खालच्या PNG वरती यायचे, पुन्हा मिरर मास्क वरती यायचे. असे व्यवस्थित सिलेक्ट करायचे, याची साईज कमी करायची आणि जिथून कट आहे तिथं ओके करायचे आणि ओके करून घ्यायचे. पुन्हा खालच्या PNG वरती क्लिक करायचे, मास्क मध्ये यायचे, पुन्हा मिरर मास्क सिलेक्ट करायचे, व्यवस्थित कमी करायचे साईज आणि जो जिथं कट आहे तिथे ठेवायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो या PNGचा स्टार्टिंगचा थोडा थोडा पार्ट कट करून घ्यायचा. असं व्यवस्थित फिल्ट करायचे. फिल्ट केल्यानंतर या पुढच्या PNGच्या फोटोवरती क्लिक करायचे. तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. पुन्हा ऍडजस्ट वरती यायचंय. ऍडजस्ट वरती आल्यानंतर तुम्हाला ब्राईटनेस जो आहे तो ब्राईटनेस याचा पूर्ण ठेवायचा आहे. कॉन्ट्रास्ट पूर्ण ठेवायचे. साईडला स्क्रोल करून घेऊन ग्राफ जो आहे तो ग्राफ व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे. पुन्हा पुढच्या PNG वरती यायचे. असं भावना ऍड केल्यानंतर पाहू शकता हे व्यवस्थित तिथं ऍड झालेले दिसून जाईल. तर तुम्हाला इथं काय करायचे, बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आपल्या बीट मार्क इथं आहे, तर या बीट मार्क वरती यायचे. इफेक्ट मध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन तुम्हाला साईडला स्क्रोल करून यायचे. या लाईट इफेक्ट मध्ये यायचं आहे. लाईट इफेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं एक इफेक्ट सर्च करायचा आहे, ग्लो इफेक्ट. हा इफेक्ट इथं व्यवस्थित सर्च करायचा आहे. इफेक्ट सर्च केल्यानंतर हा सिलेक्ट करा आणि ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला हा आपला जिथपर्यंत भावना बीट मार्क आहे ना तिथपर्यंतच हा इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर याचे 3 डुप्लिकेट करायचे. असे व्यवस्थित डुप्लिकेट केल्यानंतर 1 नंबर वरती क्लिक करायचे. ऑब्जेक्ट वरती यायचे, ओव्हरले करून घ्यायचे. ओव्हरले केल्यानंतर पुन्हा 2 नंबरच्या याचे ऑब्जेक्ट मध्ये जाऊन ओव्हरले करून घ्यायचे. पुन्हा 3 नंबरच्या इफेक्ट वरती क्लिक करायचे, ऑब्जेक्ट मध्ये जाऊन ओव्हरले करायचे, ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर आता पाहून आपल्याला इथून एक इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर या व्हिडिओ मध्ये जायचे, तुम्हाला स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला हा शेक इफेक्ट दिसत असेल, सिलेक्ट करा. ऍडजस्ट वरती जायचे. तुम्हाला याचा स्पीड कमी ठेवून घ्यायचा आहे, एमटीसीटी सुद्धा कमी ठेवायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर हा जो
इफेक्ट आहे ना भावानो, हा इफेक्ट एंडिंग पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित एंडिंग पर्यंत ठेवून घेतल्यानंतर भावानो आपले व्हिडिओ तयार झालेले तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. अल्ट्रा एच डी वरती क्लिक करायचे. आता भावांनो तुम्हाला रेशो जेवढे ठेवायचा आहे ते ठेवून घेऊ शकता आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर भावांनो मला इंस्टाला रील शेअर करा, जावा त्याच्यावरती ट्विटरला घेऊन यायचं आहे. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.